नमस्कार रसिक हो. मी सुनीता फडके. साहित्य मूड या यूट्यूब चॅनलसाठी आज घेऊन आले आहे निवडक शांता शेळके या पुस्तकातला एक लेख, कणव. आपल्या बऱ्याच ओळखी केव्हा आणि कुठे झाल्या हे आपल्याला मुळी आठवतच नसतं. ज्यांचं आपलं निकट स्नेहाचं नातं असतं त्यांच्या परिचयाचा प्रारंभ आपल्या आवर्जून ध्यानात राहतो. पण रोजच्या दैनंदिन जीवनात अशी अनेक माणसं आपल्या ओळखीची झालेली असतात की जी कशी आणि केव्हा आपल्या परिचयाच्या कक्षेत आली हे आपल्याला ठाऊक नसतं. मला वाटतं या माणसांच्या स्नेहाचं तसं आपल्याला काहीच अगत्य नसतं, म्हणून ती पहिल्यांदा कुठे आणि केव्हा भेटली या तपशिलाचाही आपण कधी विचार करीत नाही. रस्त्याने जाताना अनेक अनोळखी माणसं आपल्याला दिसतात. गर्दीत क्वचित त्यांचे चेहरे आपल्या जवळही येऊन जातात. पण गर्दीबरोबर ती माणसं दूर सरकली की दुसऱ्याच क्षणी आपण त्यांना विसरूनही जातो. सर्वसामान्य परिचयाच्या बऱ्याच माणसांच्या बाबतीत नेमकं हेच घडत असतं. ती योगायोगाने आपल्या जीवनाच्या कक्षेत येतात. काही काळ त्यांचा आपला परिचय राहतो आणि कालांतराने ती पुन्हा दूर जातात. त्यांचा आपण कधी विचार देखील करत नाही. त्याच्या बाबतीत सुद्धा असंच घडलं असतं, पण त्यानंच ते घडू दिलं नाही. अधूनमधून पण केव्हा तरी तो एकसारखा आमच्या घरी येत राहिला. तेव्हा त्याचं अस्तित्व मला पहिल्यांदा जाणवलं. त्याची माझी ओळख केव्हा आणि कुठे झाली हे माझ्या ध्यानातच नव्हतं. पण मग बोलता बोलता त्यांनीच एकदा मला सांगितलं की 5-7 वर्षांपूर्वी प्राज्ञाच्या की विशारदच्या कसल्या तरी वर्गांना काही पुस्तकं मी शिकवत असे, तेव्हा तो त्या वर्गात विद्यार्थी या नात्याने येत होता. नंतर परीक्षेच्या वेळी त्याला हवी असलेली अभ्यासाची 2-3 पुस्तकं मी दिली होती आणि ती त्याच्या फार उपयोगी पडली होती. परीक्षा होताच त्याने ती मला परतही केली होती. परीक्षेत तो नापासच झाला होता, पण परीक्षेच्या वेळी मी त्याला जी मदत केली होती त्याचं मोल त्याला फार वाटत होतं. म्हणून शिक्षक विद्यार्थी असं नातं संपल्यावर सुद्धा अधूनमधून पण केव्हा तरी तो आमच्याकडे येतच राहिला होता. अर्थात माझ्या तर हे काहीच लक्षात नव्हतं, कारण जवळ असलेली पुस्तकं परीक्षेपुरती त्याला वाचायला देण्यात मी विशेष काही केलं नव्हतं. एवढं सहाय्य तर आपण अनेकांना करतो आणि त्यात विशेष काही दुसऱ्यावर आपण उपकार करतो आहोत असं नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टी एकदा तो माझ्याजवळ बोलला तेव्हा मला अगदी ओशाळल्यासारखं झालं आणि तेवढ्या एका लहानशा मदतीची जाणीव ठेवून त्याने आवर्जून ओळख राखावी याचं नवलही वाटलं. त्यानंतर साहजिकच मी त्याच्याकडे अधिक लक्ष देऊ लागले. तो घरी आला तर पूर्वी जशी मी त्याची उपेक्षा करीत असे तशी ती न करता आता त्याच्याविषयी जरा अगत्य दाखवू लागले. अशा रीतीने सर्वसामान्य ओळखीच्या माणसातून तो जरासा का होईना अलीकडे आला. लक्ष न द्यायच्या माणसांमधून ज्याच्याकडे थोडं लक्ष पुरवलं पाहिजे अशा माणसात मी त्याचा समावेश केला. पण ही सगळी उत्क्रांती इतकी सावकाश होत गेली की माझी मलाही त्याची जाणीव झाली नाही. 10-15 दिवसांनी, कधी कधी महिन्यांनी, पण तो आमच्याकडे येईच येई. सुरुवातीला तो असा 3-4 वेळा आला तेव्हा मला वाटलं हा पुन्हा कुठल्या तरी परीक्षेला बसणार असेल आणि त्यासाठी पूर्वीप्रमाणेच माझ्याकडून त्याला पुस्तकांची वगैरे मदत हवी असेल. पण मला तसं विचारणं त्याला स्वतःला अवघड वाटत असेल कदाचित. त्याचा मार्ग सोपा व्हावा म्हणून मीच एकदा विषय काढला. त्याला म्हटलं, काय मग कसल्या परीक्षेला वगैरे बसायचा विचार करता आहात की काय? परीक्षेचं नाव काढताच तो चमकला. क्षणभर त्यांनी माझ्या नजरेला नजर भिडवली आणि मग त्याच्या मुद्रेवरून तीव्र व्यथेचा भाव तरळून गेला. खाली मान घालून तो म्हणाला, मी कसा बसतो परीक्षेला? कसा बसा SSC झालो तेच पुष्कळ साधलं. त्यानंतर मागे प्राज्ञा आणि विशारदच्या परीक्षांचा प्रयत्न करून पाहिला, पण ते काही जमलं नाही, तुम्हाला माहिती आहेच. आता मात्र ठरवलंय, कसल्या परीक्षेच्या म्हणून भानगडीत पडायचं नाही. आणि तसंही सगळी कामं उरकता उरकता अभ्यासाला वेळ तरी कुठे राहतो. त्याच्या घरगुती जीवनाविषयी मला काहीच माहिती नव्हती आणि आपल्या अबोल आणि संकोची स्वभावामुळे तो कधी घरच्या गोष्टी माझ्याजवळ बोलत नव्हता. आज पहिल्यांदाच तो इतक्या मोकळेपणाने आपलं मन माझ्याजवळ खुलं करत होता. माझं कुतूहल चाळवलं गेलं. मी त्याला म्हटलं, फार कामं पडतात का तुम्हाला? व्यवसाय काय करता तुम्ही?
मग हळूहळू त्यांनी आपली सगळी माहिती मला सांगितली. त्याचं वय जेमतेम 22-23 वर्षांचं असेल. पण एवढ्या अल्प वयातही त्यांनी पुष्कळ पाहिलं होतं, पुष्कळ भोगलं होतं. त्याचं बालपण तसं सुखात गेलं होतं, पण 8-9 वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांना एकाएकी अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यामुळे त्यांची नोकरी गेली होती. तेव्हापासून घरातला थोरला मुलगा हाच असल्यामुळे घरची जबाबदारी त्याच्यावर पडली होती आणि ती तो यथाशक्ती उचलीत होता. एका खाजगी फर्ममध्ये तो क्लार्कची नोकरी करीत होता. शिवाय लहानपणापासून इलेक्ट्रिक फिटिंगची वगैरे काही कामं करण्याचा त्याला नाद होता. त्यासंबंधी कसलासा एक कोर्सही त्यांनी केला होता. त्यामुळे ओळखीच्या घरी विजेच्या फिटिंगमध्ये काही कुठे नादुरुस्ती निर्माण झाली तर त्याला बोलावणं जाई. धंदेवाईक लोकांपेक्षा जास्त काळजीपूर्वक आणि जास्त आस्थेवाईकपणे तो त्याचं काम करून देई. त्यामुळे अर्थातच त्याला थोडे बहुत पैसे मिळत असत. त्याचा स्वभावही गोड आणि मनमिळाऊ होता. 4 लोक त्याच्याविषयी सहानुभूती बाळगून असत आणि 4-4 मन धरून प्रामाणिकपणे कष्ट करून आणि वरिष्ठांची मर्जी सांभाळून तो प्रपंचाचा गाडा कसाबसा रेटत होता. त्याला 2 बहिणी होत्या. त्यापैकी एकीचं लग्न 4 वर्षापूर्वी झालं होतं आणि दुसरी अजून शाळेत शिकत होती. अर्थात ही सगळी माहिती त्यांनी एकदम आणि एका बैठकीत मला सांगितली असं नव्हे. तो जेव्हा जेव्हा येई तेव्हा तेव्हा मीच प्रश्न विचारून ती त्याच्याकडून काढून घेतली आणि त्याच्याविषयी सहानुभूतीचा एक सूक्ष्म अंकुर माझ्या मनात कुठेतरी रुजला. ज्या वयात इतर मुलं कॉलेजचं शिक्षण घेतात, सिनेमा पाहतात, मित्रमैत्रिणींच्या सहवासाचा आनंद लुटतात आणि सर्वथा निश्चिंत जीवन जगतात, त्या वयात हा कोवळा पोरसवदा तरुण मुलगा 5 माणसांचं घर चालवत होता. अपंग वडिलांची शुश्रूषा करत होता. दिवसभर नाना तऱ्हेचे कष्ट उपशीत होता आणि जीवनातल्या अनेक लहान मोठ्या वैयक्तिक चैनींकडे आणि सुखाकडे पाठ फिरवून संयमाने निग्रहाने आयुष्य कंठत होता. मला त्याचं फार कौतुक वाटलं आणि तो घरी आला म्हणजे हातातलं काम बाजूला ठेवून मी त्याची अगत्याने विचारपूसही करायला लागले. कधीमधी त्याला चहा देऊ लागले. त्याने करमणुकीसाठी काही वाचायला मागितलंच तर खळखळ न करता त्याला अधूनमधून पुस्तकं, मासिकं पुरवू लागले. या प्रामाणिक आणि कष्टाळू मुलाबद्दल मला आदर वाटत होता, कौतुक वाटत होतं आणि सहानुभूतीही वाटत होती. मात्र असं असूनही त्याचं येणं मला नेहमीच आवडत असे असं मात्र नाही हं. त्याच्याविषयी माझ्या मनात आपुलकी होती, पण त्याच्या माझ्या आवडीनिवडीत काहीच साधर्म्य नव्हतं. त्यामुळे तो आला म्हणजे त्याच्याशी काय बोलावं हा मला मोठा प्रश्न पडत असे. त्याचं वाचन मर्यादित होतं. सिनेमा काही तो फारसा पाहत नव्हता. त्याच्या अभ्यासासंबंधी मी विचारपूस करावी तर तो कोणत्याही परीक्षेला बसत नव्हता. नाही म्हणायला राजकारणाबद्दल बोलायला त्याला आवडत असे. पण तो विषय मला अगम्य. त्यामुळे त्याच्याशी कधी गप्पा रंगतच नसत. दुसरी गोष्ट अशी की तो स्वभावतःच अतिशय भित्रा आणि संकोची होता. माझ्याशी बोलताना मनावर कसलं तरी दडपण ठेवून तो बोलत आहे असं वाटायचं. त्यामुळे घरी येणाऱ्या इतर मंडळींशी जसं आपण निर्भयपणे बोलतो, हसतो, क्वचित त्यांची थट्टा मस्करी करतो किंवा त्यांच्याकडून थट्टा करून घेतो तसं काहीही त्याच्या बाबतीत शक्य नव्हतं. तो येई तोच मुळी बुजल्यासारखा. घरात आला तरी अंग चोरून बसल्यासारखा बसत असे. टेबलावर वर्तमानपत्र किंवा पुस्तक पडलं असलं तर ते चाळल्यासारखं करी. एखाद दुसरा शब्द बोले न बोले. काही वेळ नुसताच बसून राही आणि मग बरं तर येतो असं म्हणून उठून चालता होई. मला त्याच्या वागण्याचा अर्थच कळत नसे मुळी. आमच्याकडे नाही म्हटलं तरी 5-6 वर्ष अधूनमधून तो येत होता. तेव्हा इतकं संकोचाने तो वागायचा, पण तसं काही कारण नव्हतं खरं तर. त्याचा हा संकोच दूर व्हावा म्हणून मी आपल्या परीने प्रयत्न करत असे. त्याच्या घरगुती गोष्टीत रस घेत असे. आपुलकीनं त्याची विचारपूस करत असे. पण त्याच्या गृहस्थितीत सुद्धा म्हणण्यासारखा पालट काही पडत नव्हता. विरलेलं वस्त्र जपून वापरलं तरी ते जास्तच विरत जातं, तशी त्याच्या ओडगस्त संसाराची अवस्था होती. त्याच्या वडिलांचा पंगूपणा कायमचा होता, पण वय जसं होत चाललं तसतसे ते अधिक चिडखोर आणि उपद्रवी होत होते. आईला गेली 1.5-2 वर्ष डोकेदुखीची नवीनच व्यथा जडली होती. लग्न झालेल्या बहिणीला एक मूल झालं होतं आणि लगोलग ते गेलंही होतं.
शाळेत जाणारी धाकटी बहीण अधिकच नटवी, बेशिस्त आणि उद्धट बनत चालली होती. घरची सगळी जबाबदारी सांभाळता सांभाळता तो मेटाकुटीला येत होता आणि आपण सगळ्यांचं एवढं मन लावून करत असताना सुद्धा आपल्या सुखदुःखाकडे घरात कुणीच विशेष लक्ष देऊ नये याबद्दल अंतर्यामी दुःखी होत होता. त्याच्या घरच्या गोष्टी निघाल्या तर तो मला जे काही सांगे त्यावरून मला त्याच्या मनाचा असा थोडा थांग लागे, पण ते तेवढ्या पुरतच असे. जास्त मोकळेपणाने तो कधी बोलतच नसे. एकदा त्याच्या घरची सगळी परिस्थिती समजल्यानंतर त्यासंबंधी वरचेवर चौकशी तरी काय करायची, सहानुभूती तरी काय दाखवायची असं मलाही वाटे. आणि मग त्याच्या गृहस्थितीत थोडाफार फेरफार घडावा अशी एक घटना घडली. त्याच्या त्या नटव्या आणि थिल्लर बहिणीचं लग्न ठरलं. त्यांनी लग्नपत्रिका आठवणीने मला आणून दिली आणि लग्नाला या म्हणून बजावून सांगितलं. मी जाण्याचं कबूलही केलं, पण ऐनवेळी मला असं काही जरुरीचं काम निघालं की मनात असून सुद्धा मला काही जाणं जमलं नाही. त्यानंतर 5-6 दिवसांनी तो माझ्याकडे आला. इतका आग्रह केलेला असूनही मी लग्नाला गेले नाही याबद्दल मनातून तो दुखावला होता आणि तो राग व्यक्त केल्याखेरीज त्याच्याच्याने राहावेना. मी इतकं सांगून सुद्धा तुम्ही आला नाहीत ना? माझ्या आईनं, माझ्या मोठ्या बहिणीनं तुमची वाट पाहिली, तो म्हणाला. माझी इच्छा असूनही मला कसं येता आलं नाही ते मी त्याला समजावून सांगितलं. त्याची समजूत पटली की नाही कोण जाणे, पण मला त्यासंबंधी तो काही बोलला नाही. काही वेळ तो अगदी स्तब्ध बसून राहिला आणि मग भडाभड बोलू लागला. या लग्नाने ना माझ्या डोक्यावरचं केवढं ओझं उतरलंय म्हणून सांगू. गेली 2-3 वर्ष ही बहीण फारच बेशिस्त झाली होती. वाटेल तशी वागत होती ती आणि तिला काही बोलण्याची आमची प्राज्ञा नव्हती. वडिलांना, आईला, मला कुणालाच ती मोजत नव्हती. तिचा नटवेपणा आणि उन्हाळपणा वाढत चालला होता. एखाद दिवशी ही पोर आम्हाला खाली मान घालायला लावते का काय असं भय पडलं होतं सगळ्यांना. पण गेली एकदाची लग्न होऊन आपल्या घरी सुटलो मी. स्थळ बरं आहे आणि तिलाही मुलगा पसंत पडला. आता मला 300-350 रुपयांचं कर्ज झालंय म्हणा, पण त्याचं काही विशेष वाटत नाही मला. अहो, अब्रूच्या काळजीपेक्षा कर्जाची काळजी पुरवली नाही का? मी त्याच्याकडे टकमक बघतच राहिले. इतक्या मोकळेपणाने तो अजून कधीच माझ्याशी बोलला नव्हता आणि असं हसताना तर मी त्याला कधीच पाहिलं नव्हतं. मला एकदम कसंच वाटलं. घरच्या चिंतांनी वेढला गेलेला हा पोरसवदा तरुण मुलगा मनाने आता खचू लागला होता की काय? स्वतःवरचा त्याचा ताबा उडू तर लागला नव्हता. त्या क्षणी कधी नव्हे ती मला त्याची कीव आली. त्याच्यासाठी काहीतरी करावं, त्याच्या अडचणी दूर करण्याचा काहीतरी मार्ग शोधून काढावं असं मला फार वाटलं. पण आपलं वाटणं हे किती निरुपयोगी आहे हेही दुसऱ्याच क्षणी मला जाणवलं. त्याच्यासाठी तसं काहीही करणं मला काही शक्य नव्हतं. आर्थिक मदत तर सोडाच, पण नुसती शाब्दिक सहानुभूती सुद्धा वारंवार दाखवणं मला जरा जडच होतं. गेली 2 वर्ष स्वतःच व्याप माझे एकसारखे वाढत होते. माझा वेळ बराचसा कामात जाई आणि जो थोडा बहुत रिकामा वेळ मला मिळे तो घरच्या इतर कामांसाठी, वाचनासाठी मला हवा असेल. या रिकाम्या वेळी बाहेरचं कुणी सुद्धा घरी येऊ नये आणि त्याच्याशी औपचारिक गप्पा गोष्टी करण्याची जबाबदारी माझ्यावर पडू नये असं मला वाटत असे. पण तरी हा मुलगा मात्र आमच्या घरी येतच होता. येई, घडीभर मुकाट्याने बसून राही, वर्तमानपत्र चाळी आणि मग पुन्हा निघून जाई. कालांतराने मात्र माझी त्याच्याबद्दलची सहानुभूती आपोआपच ओसरत गेली. मला वाटलं त्याला पाहिलं की खोल कुठेतरी आपली आगतिकता आणि आपली असमर्थता मला जाणवत असे. माझ्या दौर्बल्याची अशी जाणीव तो आला म्हणजेच मला होते हे मला आतल्या आत कुठेतरी खटकत होतं. म्हणून पुढे पुढे मला त्याचं येणंच आवडेनासं झालं. त्याच्या वागण्यातलं मार्दव, मर्यादा, संकोच सगळं काही पूर्वीसारखंच अजूनही कायम होतं. मला मात्र तो आला की आतल्या आत कुठेतरी खुपल्यासारखं वाटत असे. आणि मग एके दिवशी तो प्रसंग घडला. त्याचं झालं होतं असं, माझा तो सारा दिवस अत्यंत धांदलीत गेला होता. सकाळीच 8 वाजता मी घराबाहेर पडले होते, ती संध्याकाळी 7 वाजता घरी परत आले होते. माझं दिवसभर जेवण झालं नव्हतं
आता माझं डोकंही चांगलंच चढलं होतं. मी घरी आले, स्टोव पेटवू लागले, तेवढ्यात तो आला. आला आणि नेहमीप्रमाणे खुर्चीवर बसून टेबलावरची पुस्तकं चाळू लागला. त्याच्या त्या केविलवाण्या, संकोची, अगतिक आणि असहाय्य मूर्तीकडे मी नजर टाकली आणि एका अनिवार्य चिडीने, संतापाने माझं मन पेटून उठलं. केवळ त्याचं किंवा मूर केवळ त्याचं किंवा केवळ माझं नव्हे, तर सगळ्याच मध्यमवर्गीय लोकांच्या दैन्याचं, दारिद्र्याचं, अगतिकतेचं मूर्तिमंत प्रतीक त्याच्या रूपाने तिथे खुर्चीवर बसलंय, असा काहीतरी विचित्र विचार माझ्या मनात आला. माझं भान हरपलं. स्टोव्ह विझवून मी मागे वळले. एका अनावर तिरीमिरीने मी त्याच्यासमोर जाऊन उभी राहिले आणि आपण काय करतो आहोत हे नीट ध्यानात येण्यापूर्वीच मी भडाभडा बोलत सुटले. तुम्ही असे वरचेवर माझा वेळ का घेत असता? तुम्ही असे वरचेवर येऊन माझा वेळ का घेत असता? पुष्कळदा मी दमलेली असते, थकलेली असते आणि कोणाशीच काहीही न बोलता निवांतपणे पडून राहावं असं मला वाटत असतं. पण अशा वेळी नेमके तुम्ही येता. मला या गोष्टीचा त्रास होतो. माफ करा, पण तसंच काही काम असल्याखेरीज तुम्ही वरचेवर येत जाऊ नका. माझा निष्कारण वेळ घेऊ नका. बोलता बोलता मी गप्प झाले. माझी छाती धडधडत होती, कानशिलं तापली होती आणि सर्वांग कापत होतं. बोलणं संपवलं आणि माझ्या वर्तनाची मलाच भयंकर शरम वाटली. घरी आलेल्या एका चांगल्या माणसाचा मी अपमान केला होता. स्त्री सुलभ मार्दव तर मी विसरून गेले होतेच, पण साध्या माणुसकीला सुद्धा धरून माझं वर्तन नव्हतं. छे, अशी कशी वागले मी? एकाएकी मला झालं तरी काय? मी भीत भीत त्याच्याकडे पाहिलं. तो काय बोलेल, त्याची काय प्रतिक्रिया होईल, कसलाच मला अंदाज बांधता येत नव्हता. पण त्याच्या मुद्रेवर अत्यंतिक विस्मयाखेरीज दुसरा कोणताही भाव उमटलेला मला तरी दिसला नाही. तो टकमक माझ्याकडे बघत राहिला आणि मग अगदी शांतपणे मला म्हणाला, तुमचा अगदी गैरसमज झालाय. गेली 5-6 वर्ष मी तुमच्या घरी येतोय. तुमचे व्याप कसे कसे वाढत गेलेत हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. हल्ली तर मी बघतोय की तुमची सारखी धावपळ, फरफट चाललेली असते. मला ते पाहून फार वाईट वाटतं. तुमच्याबद्दल अतिशय सहानुभूती वाटते. पण मी हा असा फाटका माणूस पडलो. माझ्या हातून तुम्हाला कसली मदत होणार? पण मग वाटतं काहीच नाही तर निदान अधूनमधून तुमच्याकडे यावं, तुमची विचारपूस करावी. माणसाला तेवढंच बरं वाटतं, नाही का? आता मात्र आश्चर्यचकित होण्याची पाळी माझी होती. तो माझ्याकडे कणवेच्या दृष्टीने बघत होता तर. मी त्याला माझ्या सहानुभूतीचा विषय बनवित होते, तसा तो मला त्याच्या सहानुभूतीचा विषय बनवित होता. तो माझी कीव करत होता, माझ्यावर दया दाखवत होता. मला एकदम हसूच कोसळलं. अगदी अनावर हसू कोसळलं. आणि मग एकाएकी माझ्या डोळ्यात पाणी उभं राहिलं. माझ्या मनात आलं, शेवटी प्रत्येक जण स्वतःलाच जगाचा मध्यबिंदू समजत असतो नाही? पण एका दृष्टीने तेच बरं म्हटलं पाहिजे, नाही का? नाहीतर मध्यमवर्गीय माणसाला जगणंच मुळी अशक्य झालं असतं. धन्यवाद.